सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. सुरेश यशवंत वाघमारे ये बाबू नेताजी पुष्कर ओके. रामकृष्ण पवार कुटुंबांना या ठिकाणी जमलेलं आहे त्यांना विनंती करतो, जसं भाऊंचं प्रेम आपल्यावर याच्या अगोदर राहिलं, पुढच्या काळातही राहील, तसं आपण त्यांना काहीतरी देणं लागतं. या आशेने आपण भविष्य काळामध्ये त्यांना चांगलं निरोगी आयुष्य, उत्तम आरोग्य, तसेच त्यांचे छोटे बंधू, आमचे सर्वांचे मित्र, सर्वांचे लाडके सुधाकर भाऊ यांना भविष्यात देव चांगली एखादी आमदारकी आम्ही जी स्वप्न बघतोय ते त्यांचं पूर्ण व्हावं हे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण माझ्या वाढदिवस निमित्तानं आणि आज जागतिक आदिवासी दिनानिमित्तानं आज काहीतरी आपण आपल्या हातून आपल्या आदिवासी बांधवांपर्यंत पोचवावं, त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची भेटीगाठी घेऊन
आपल्याकडून काहीतरी पुन्हा फुला पाकली एक मदत करावी अशा अपेक्षेने मी आज तिथं आलेलो आहे. गेल्या वर्षी माझा वाढदिवस साजरा होत असताना आपल्या जांभिवली विभागामधील जांभिवली डोनेवाडी असेल, कुशिलीवाडी असेल, संजयनगर उदकवाडी असेल, कुशिलीवाडी असेल, त्या परिसरामध्ये गौतमवाडी असेल, त्या परिसरामध्ये आपण साहित्याचं वाटप केलं. आणि आपल्या या भागामध्ये हा भाग आपलाच आहे. या भाग आपला, हा पूर्ण विभाग आपला कुटुंब म्हणून आपण समजतो. जेव्हा जेव्हा आपल्या या परिसरामध्ये आपल्या वाड्यांच्यामध्ये जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा आमच्या आवर्जून आम्हाला निमंत्रण असतं. आमचं सुद्धा निमंत्रण तुम्हाला असतं. जेव्हा जेव्हा काही पूजा असेल, कुठला कार्यक्रम असेल तर सर्व माझ्या आदिवासी बांधव, माझ्या महिला भगिनी सर्व उपस्थित राहत असतात. आणि तुमच्या सुद्धा कार्यक्रमाला आम्हाला जो तुम्ही बोलवता त्यासुद्धा आम्हाला उपस्थित राहण्याचा योग येतो. आणि अशा परिस्थितीमध्ये आपले नातं वेगळं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या माणसांच्या भेटीला आपण जावं या हेतूने आम्ही आज इथं आलेलो आहोत. माझा वाढदिवस हा माझा औचित्य आहे. पण कुठेतरी वाढदिवस कुठेतरी मोठा साजरा करत असताना साजरा करण्यापेक्षा आपल्या गोरगरीब जनतेपर्यंत पोचावं, सामान्य कुटुंबापर्यंत पोचावं आणि सर्वांशी हितगुज साधावं या हेतूनेच मी आज सर्व या आपल्या ग्रामपंचायतमध्ये परिसरामध्ये मी फिरत आहे. आता आपण मुळगावपासून आदिवासीवाडी असेल, आपली मानगाववाडी असेल, सांगशीवाडी असेल, या विभागामध्ये मी आज ब्लँकेट वाटप किंवा भांडी वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे. माझ्या वाढदिवस दिवशी मी जे आपली बाल सुधारक गृह जो आहे सदस्य आपला जो निर्माण बोलतात, जी मुलं जे आहेत त्या मुलांना सुद्धा आम्ही त्या दिवशी जाऊन त्या मुलांना एक आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांना खाऊ वाटप, त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ते सुद्धा आम्ही केलं. अशा परिस्थितीमध्ये आपल्या वाढदिवसानिमित्तानं एक चांगले काहीतरी सामाजिक उपक्रम राबवावा या हेतूने आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपण इथे आलात आणि आपण आमची भेट घेतली, माझी सुद्धा भेट तुमची झाली, त्याचं मी सर्वांचं आभार व्यक्त करत थांबतो. धन्यवाद. तर मी ईशा बेगम कायगुडे आणि मी मुख्य अध्यक्ष आहे खांडपे ग्रामपंचायतीची. आणि ही संधी देण्यासाठी खरं तर मधुकर भाऊ असतील, सुधाकर भाऊ असतील यांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. आणि मधुकर भाऊंना सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या पुढचे जे खूप म्हणजे वर्ष असतील, काही असेल त्या आनंदात त्यांचं आरोग्य चांगलं राहून हीच माझी सदिच्छा आहे त्यांना. आणि त्यांनी जो दरवेळेस असेल, हेच वर्ष नाही पण गेले अनेक वर्ष असेल ते दरवर्षी हा उपक्रम राबवतात. भले कोणत्याही आपल्या माणसांची सुख असो दुःख असो प्रत्येक क्षणी घारे कुटुंबीय सगळ्यांच्या पाठी उपस्थित सगळ्यांना साथ देतात. ही तर एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि राहिलं या वर्षीचं आता 2024ची जी आमदारकी आहे तर त्यात मला नक्कीच वाटतं की भाऊ नक्कीच निवडून येतील. त्यात काही आहे म्हणजे शंकाच नाही आहे. कोणालाही विचारलं तरी ते तेच सांगतील. आणि खांडपे ग्रामपंचायतीतून तर मला वाटत नाही की कोणी म्हणजे तोड देऊ शकतं त्यांना, कारण शेवटी बालेकिल्लाच त्यांचा आहे. त्यात कोणी ते जास्त मताधिक्याने निवडून येणार यात काही शंकाच नाही. हा भाऊंचा परवा वाढदिवस झाला आणि त्या दिवशी भरपूर गर्दी ऑफिसला असल्यामुळे आजचा जो कार्यक्रम केला आम्ही खांडपे ग्रामपंचायतीमध्ये त्यामध्ये काही ठिकाणी किचन वॉटरचा कार्यक्रम केलेला आहे, किचनमध्ये लागणारे साहित्य. त्याचप्रमाणे आमच्या मानगाववाडी असेल, साठशेवाडी असेल, इथे ब्लँकेट वाटप आणि टाईल वाटपाचा कार्यक्रम आपण केलेला आहे. आपल्याला माहिती असेल की मधूंचा वाढदिवस मागच्या वर्षीसुद्धा आपण केला. त्यावेळी आपण त्या जांभिवली विभाग असेल, जांभिवली विभागामध्ये डोनेवाडी असेल, जांभिवलीवाडी असेल, गौकामतवाडी असेल, त्याचप्रमाणे वदपची वाडी असेल, संजयनगर वाडी असेल, कुशिलीवाडी असेल, वेणगाववाडी असेल, या प्रभागामध्ये आपण साहित्य वाटप करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आपल्या खांडपे ग्रामपंचायतीमध्ये साहित्य वाटप होत आहे. परंतु हे सगळं करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून याकडे नेहमीच घारेबंधूंचं लक्ष राहिलेलं आहे. आणि खास करून आदिवासी कुटुंबावर विशेष यांचं प्रेम या कुटुंबाचं नेहमीच राहिलेलं आहे. आपण पाहिलं असेल की कोरोनाच्या कालखंडामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती की लोकांना हाताला काम नव्हतं, रोजगार नव्हता, अगदी खाण्यापिण्याचं वाद झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये आदिवासी समाजासाठी 2 हात पुढे करून या घारे कुटुंबाने 25,000 ते 30,000 लोकांना अन्नधान्य पुरवण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं. आणि हे सगळं करत असताना यांच्या पाठीमागे भाऊचा वाढदिवस होत असताना त्यांच्या पाठीमागे त्यांचे छोटे बंधू सुधाकर घारे असतील तर रायगड जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्षपदी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि हे सगळं करत असताना त्यांचंसुद्धा कुठेतरी एक हेतू आहे किंवा एक दृष्टिकोन आहे सगळ्यांचा आमचा की 2024मध्ये सुधाकर भाऊंना या मतदारसंघाची एक संधी मिळाली पाहिजे.
आणि ते संधी मिळेल यात कुठल्याही प्रकारची आमची शंका नाही. आणि त्या संधी मिळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आमच्या कार्यकर्त्यांची कसोटी लागणार आहे. आणि या बीड जिल्हा परिषद वार्डमधून मी अध्यक्ष नात्याने सांगतो, आमच्याबरोबरती इथे आमच्या ग्रामपंचायतची महिला युवती आहे, आमची पायगुडे ताई असतील, आमचे बंधू पायगुडे असतील, आमचे गणेश पाटील असतील, महेश असेल, किंवा आमचे माझ्या खासदार काम करणारे मनोहर पवार असतील. आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की या जिल्हा परिषद वार्डमधून आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य देऊन या घारे कुटुंबाचं जे आमच्यावर उपकार आहेत, जे उपकार ते फेडण्याची वेळ 2024मध्ये खऱ्या अर्थाने आलेली आहे. आणि ते 2024मध्ये आम्ही त्यांचं परोपकाराची फेड आम्ही त्या निमित्ताने करणार आहेत. आणि या बीड जिल्हा परिषद वार्डमधून जे आपल्या तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद वार्ड आहेत, त्या 6 जिल्हा परिषद वार्डमधून सगळ्यात जास्त मताधिक्य कुठला असेल तर या बीड जिल्हा परिषदचा वार्डमधून आम्ही देणार आहोत. आणि उद्या आम्ही 9 तारखेला तिरुपतीला आमचं देवदर्शन असतं. आम्ही गेली 21 वर्षे सातत्याने आम्ही जे रोपटं छोटंसं लावलं होतं त्याचा आता मोठं वर्ष झालेलं आहे. मी त्या दिवशी सुद्धा मुलाखतीमध्ये म्हटलं की आम्ही 12 लोकांनी ही ट्रीप चालू केली होती, परंतु आज मागच्या वर्षी आपण 700 लोकांना घेऊन तिरुपतीला गेलो आणि आज उद्याच्या 9 तारखेला आपण 1200 लोकांना घेऊन चाललेलो आहोत. तर 1200चं 21 वर्षामध्ये 1200 झालेलं आहे. हे आपला चढता क्रम आपण पाहिला असेल तर याचं सारं जे श्रेय आहे ते मधुभाऊच्यावरून त्यांचे छोटे बंधू सुधाकर घारे असतील, आमच्या तिरुपती मंडळाचे अध्यक्ष जगदीश देशमुख असतील, त्यांच्यावर सगळे सहकारी असतील, आम्ही मंडळी असो, यांचं सगळ्यांचं योगदान त्याच्या पाठीमागे आहे. आणि तिरुपतीच्यांनी आम्ही हीच या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत की आम्ही गेली 21 वर्षे सातत्याने कुठली गोष्ट मागितली नाही, परंतु परमेश्वराने आम्हाला सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. परंतु ह्या वर्षी नक्कीच आम्ही एक मागणं मागणार आहे की 2024चा आमदार हा घारे कुटुंबाचा किंवा सुधाकर घारेच असतील एवढी या ठिकाणी मागणी करणार आहोत. आणि भाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना, आदिवासी बांधवांना जागतिक दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना भाऊंना त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि उत्तम आरोग्य जावं, त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा 2024ला पूर्ण होत एवढी या ठिकाणी सदिच्छा बोलतो आणि थांबतो. जय जय महाराज.